नक्कीच. आता सध्याच्या घडीला अनेक लाडक्या बहिणी तुम्हाला बघत असतील. त्यांच्या मनातला एक प्रश्न विचारते. ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे? लवकरच ऑगस्टचा हफ्तासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वासित करायचं आहे की आपला जो लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीनं नित्यनियमाने आपल्याला सुरू राहणार आहे. मोठं गिफ्ट देणार आहे. महिलांना 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहेत. 2 महिन्याचे हप्ते मिळणार. जे पात्र आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, आत्ताच अदिती तटकरे मॅडम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे वितरणाला सुरुवात होणार आहे. लक्षात घ्या, आज भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे. गणेश विसर्जनानिमित्त लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे आणि त्यानंतर लगेच सप्टेंबर महिन्याचा हप्तासुद्धा आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की ह्या महिन्याची सुद्धा तरतूद केलेली आहे आणि तो हप्ता लवकरच आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता मी सगळी माहिती डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ती तारीख कोणती, ती वेळ कोणती, तो वार कोणता आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहेत. सरकारने कोणत्या आता नवीन योजनासुद्धा याच्यामध्ये आणलेल्या आहेत. कोणत्या 2 ते 3 योजनांचे पैसे हे लाडक्या बहिणींना आता मिळणार आहेत. अदिती तटकरे मॅडम यांनी माध्यमांशी बोलताना हे सुद्धा सांगितलं आहे की 2100 रुपये हे सुद्धा आपण लवकरच लाडक्या बहिणींसाठी आणणार आहोत. त्यामुळं लाडक्या बहिणींमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण झालेलं आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा आपल्याला 1500 रुपयेच मिळणार आहे, परंतु सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आपल्याला कदाचित 2100 रुपये पाहायला मिळू शकतो. कारण काल माध्यमांशी बोलताना त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला गेला की सरकार 2100 रुपये देणार म्हणलं होतं, ते आता कधी देणार, त्यावरती अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं आहे की आम्ही लवकरच त्याचीसुद्धा प्लॅनिंग करत आहोत आणि काही हप्त्यांमध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपयेसुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण हे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आज गणरायाचा शेवटचा दिवस आहे. आज विसर्जनानिमित्त लाडक्या बहिणींना एक छोटी काहीतरी गोड बातमी, कारण तुम्हाला माहितीच आहे आता ऑगस्टचा महिना पार उलटून गेलेला आहे आणि अजून देखील लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळालेला नाही. त्याच्या मागचं कारण आहे अर्ज पडताळणी. भरपूर लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी झालेली आहे. सरकारने जवळपास 30 ते 40 लाख लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी ही पार पाडलेली आहे आणि याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत. परंतु खुशखबर म्हणजे लवकरच लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. तिसरी योजना म्हणजे मोफत गॅस सिलेंडर योजना. भरपूर लाडक्या बहिणींना बघा आता मोफत गॅस सिलेंडर योजनेचे पैसेसुद्धा सरकार लवकरच टाकणार आहे. त्यासाठीच हा उशीर होत आहे, कारण सर्व प्रकारची अर्ज पडताळणी करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत. लक्षात घ्या, आज जवळपास 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे. आज नक्की होणार का? तर हो, आज आपल्याला दुपारी 4 वाजल्यापासून पुढे हे वितरण पाहायला मिळू शकतं. एक जिल्ह्यांचा मी आराखडा सांगतो आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये गरीब व गरजू लाडक्या बहिणी असतील अशाच जिल्ह्यांमध्ये हे वाटप करणार आहेत आणि जिथे जास्त आपण जर बघितलं शेतकरी लाडक्या बहिणी असतील अशा ठिकाणी सर्वात अगोदर हे वाटपाला सुरुवात होणार आहे. तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, जसं की आपल्याकडे असेल जालना, धुळे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, पुढे आपण जर बघितलं सोलापूर, सातारा, सांगली अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये वितरणाला सुरुवात होणार आहे. याच्यामध्ये रायगड देखील येणार आहे. याच्यामध्ये खाली रत्नागिरी, पुढे मुंबई, ठाणे आणि पुणे असा यांचा समावेश असणार आहे.
त्यामुळे लाडक्या बहिणी जिथं अत्यंत गरजू आणि गरीब असतील अशाच जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम वाटप होणार आहे. पहिला टप्पा हा पार पडणार आहे. असं नाही की सगळ्यांना हप्ता येणार का? हो, हप्ता सर्वांना येणार आहे. फक्त लवकर हप्ता हा अशा लाडक्या बहिणींना येणार आहे ज्या गरजू आणि गरीब आहेत. हप्ता जो आहे त्याची जर आपण आकडा बघितला ह्यावेळेसचा तर 2,30,00,000 जवळपास लाडक्या बहिणींची संख्या ह्यावेळेस पात्र ठरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यासंबंधित लवकरच चेकसुद्धा डिपॉझिट झालेला आपल्याला बातमी स्वतः आदिती तटकरे मॅडम ह्या देणार आहेत. त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर आम्ही पैसे टाकणार आहोत. त्यांनी असं सुद्धा सांगितलं आहे ही जी बातमी होती त्यांनी काल दिलेली होती, त्यामुळं लक्षात घ्या काल याच्यावरती काम सुरू झालेलं आहे. आज आपल्याला हा चेक सकाळी 10 वाजता डिपॉझिट होणार आहे आणि त्याचे जे DBT आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्झॅक्शन जी प्रोसेस आहे ती आपल्या लाडक्या बहिणींना लवकरच सुरू होणार आहे. कोणत्या बहिणीला किती रुपये मिळणार ह्याच्या संबंधात सुद्धा आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. लक्षात घ्या ज्या लाडक्या बहिणींना सर्व हप्ते आलेले आहेत अशा लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा 1,500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचा आत्ता तरी 1,500 रुपये आपण गृहीत धरून चालूया असे 3,000 रुपये 2 हप्ते वितरण हे लाडक्या बहिणींना मिळणार असल्याचं इथं शक्यता आहे. परंतु झालं असं राज्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांचं अर्ज पडताळणीमध्ये त्या लाडक्या बहिणी बाद झाल्या होत्या. परंतु त्यांच्याकडे एक चान्स अजून आहे. ते पुनर्अर्ज पडताळणीची विनंती हे करू शकतात आणि सर्व डॉक्युमेंट्स घेऊन महिला व बालविकास जे कार्यालय आहे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तिथं जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता. जर तुमचं पुनर्अर्ज पडताळणी झाली आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये पात्र झालात तर तुम्हाला देखील ते हप्ते मिळणार आहेत. आणि कोणत्या बँकेत येणार आहेत तर सर्वात अगोदर SBI, बँक ऑफ महाराष्ट्र आणि सगळ्यात प्रथम इंडिया पोस्ट बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत. कारण खेड्यापाड्यात छोट्या शहरांमध्ये सर्वात जास्त जे खाते असतील ती इंडियन पोस्ट बँकेमध्ये असल्या कारणामुळे लाडक्या बहिणींसाठी सरकार सर्वात अगोदर जे पैसे आहे ते पोस्ट खात्यामध्ये टाकणार आहे. ह्याची सगळ्यांनी दखल घ्यायची आहे. तुम्ही म्हणाल मग आमच्या प्रायव्हेट बँका आहेत त्यात पैसे येणार नाही का? तर नाही, असं काही नाही. सर्वांना पैसे हे येणार आहेत. परंतु ज्यावेळेस DBT म्हणजे हस्तांतरण करणं जातं त्यावेळेस सर्वात अगोदर ह्या बँकेमध्ये केलं जाणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या तुमच्याकडे आता 3,000 रुपये येणार आहेत. तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारचे मेसेज हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु एक इथं लक्षात ठेवायचं आहे 1,500 रुपयांचे 2 वेगवेगळे मेसेज येणार आहेत. 3,000 रुपयांचा एक मेसेज येणार नाही. कारण ह्याचं वितरण आधी ऑगस्ट महिन्याचं करण्यात येणार आहे. त्याच्या खालोखाल आपल्याला जे वितरण आहे ते सप्टेंबर महिन्याचं पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे 2,490 रुपयांचं हे गॅस सिलेंडरचं वितरण आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. त्यामुळं तुम्हाला एक काम करायचं आहे. पहिल्यांदा कमेंट्समध्ये सांगायचं आहे की कोणाकोणाला किती हप्ते मिळाले, कोणाकोणाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले, कोणाचं बँक कोणती आहे, कोणाचा जिल्हा कोणता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना व्हॉट्सअप ग्रुप जे असतात त्याच्यावरती शेअर करायचं आहे. तुमच्याकडे कोणती बँक आहे, तुमचं कोणतं रेशन कार्ड आहे, पिवळं आहे की केशरी आहे, आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेले आहेत. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्समध्ये कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.